कधी कधी लाईव्ह इव्हेंट्स जेव्हा आपण करतो, लाईव्ह शोज, त्यावेळेला ऑडियन्सवर इंटरॅक्शन होतं. पण कधी कधी असं होतं ना की ऑडियन्स ओव्हररूल करते आपल्याला. त्यावेळेला कसं वाटतं? हॅलो, काय झोपेत आहात का सगळे? तुम्ही त्यांच्यावरती काहीतरी केस फाईल करा. कॉमेडियन्सच्या का मागे लागलाय? पॉलिटिशियनवर नाही जोक करायचं म्हणता, ठीक आहे नाही करणार. क्रिकेटरवर नाही करायचे तुम्ही म्हणता नाही करणार. ॲक्टर्सवर नाही करायचे नाही करणार. स्वतःच्या आईवडिलांवरती तुम्ही जोक केले, आईवडिलांना माझा काही प्रॉब्लेम नाही, त्याच्यावरती पण लोक ऑफेंड होतात. मेजरली असं बोललं जातं की स्टँडअप कॉमेडियन्स आर फ्रॉम इंजिनिअरिंग. इंजिनियरला ऑफेंड करायला तुम्हाला खरंच खूप काहीतरी करायला लागेल. स्टँडअप कॉमेडी हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये लोकांना बघण्याची इच्छा होण्यामागे रिझन काय? In a swank way, that's how we roll, chasing big dreams, yeah, we're in control. अन्न आपलं पोट भरतं, पण विनोद आपलं मन भरतं, नाही का? जरा विचार करा, जीवनात जर मजाच नसती, जर हशाच नसता, किती कंटाळवाणं झालं असतं. हो, कॉमेडीच आपल्याला पुढे घेत असते. आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या रुटीनला एक छोटासा ब्रेक देते. कधी काही तासांसाठी तर कधी प्रवासातल्या काही मिनिटांसाठी. पण त्या काही क्षणातही आपला मूड बदलून टाकण्याची ताकद कॉमेडीमध्ये असते. आणि कॉमेडी म्हणजे संसर्गजन्य भावना. तर आज आपल्यासोबत आहे ते व्यक्तिमत्व जे मराठी कॉमेडीच्या जगात सध्या धडाकेबाज कामगिरी करत आहे. मंदार भिडे. लेट्स वेलकम हिम. अँड त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर कॉमेडी फ्री आहे, पण त्याचा इम्पॅक्ट खूप हेवी आहे. तर सुरू करूया. Started from the bottom, now we're leading the way. In a swank way, we're here to stay. सो सगळ्यात फर्स्ट 10 वर्ष झाली यू आर इन टू दिस फील्ड आणि 1100पेक्षा जास्त शोज केल्यात. तर स्टँडअप कॉमेडी जेव्हा स्टार्ट केलेलं त्यावेळेला डोक्यामध्ये विचार काय होता की आज 10 वर्षानंतर काय इमॅजिन केलेलं? ते त्यावेळेला ना काहीच विचार नव्हता केला, कारण त्यावेळेला इंडियातच 200हून कमी कॉमेडियन्स होते. सो तेव्हा इट वॉजंट अ इंडस्ट्री. तेव्हा मला वाटतं 3-4 लोक होती जे फेमस होते, जे पैसे कमवत होते. ओके. बाकी सगळे अस्पायर टू बी वेअर दे वेअर. आणि त्यावेळेला ॲस्पिरेशनल हे होतं, इफ यू रिमेंबर आपला कॅनव्हस लाफ क्लब होता परेडियम मॉलमध्ये. कॅनव्हस लाफ क्लबला देर इज टू बी दिस शो कॉल्ड बेस्ट इन स्टँडअप, ओके. की 3 लोक असायचे डुईंग 30 मिनिट्स ईच. आणि तिथे पोचणं हा गोल म्हण किंवा हे ड्रीम होतं. अच्छा. कारण दुसरं मुंबईतच थोडाफार स्टँडअप सीन होता, दिल्लीत वगैरे सुरू झालं होतं, पुण्यात आम्हीच सुरू केलं होतं. आय वॉज द फर्स्ट कॉमेडियन फ्रॉम पुणे, बिकॉज त्यावेळेला मी राहत होतो पुण्याला. आणि त्यावेळेला असं होतं की आपलं काम काहीतरी आहे, त्याच्याबरोबर आपण हे करतोय. सो अतुल खत्री वॉज प्रॉब्ली वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर नेम्स ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम. अतुल खत्री हॅड हिज ओन कम्प्युटर कंपनी ओके. आणि ही वॉज डुईंग दिस ॲज अ साईड हसल. आणि मग इव्हेंच्युअली आय थिंक ही स्टार्टेड मेकिंग इनफ मनी फ्रॉम स्टँडअप की ते he shut down his business and then got into this. Amit Tandon was a very big name even then. Okay. But Amit Tandon also had his HR consultancy and he was doing this by the side. people were exploring. People are exploring. Even Zakir Khan was working as a writer with AIB and he was doing this on the side. So सगळे काही ना काहीतरी करत होते. I think only person who was doing or only few people who were doing stand-up full time when I started were I think Biswa, कनन गिल, केनी सेबॅस्टियन आणि वीरदास मला वाटतं. अच्छा. बाकी सगळ्यांचं काही ना काहीतरी चालू होतं. अच्छा. साईड. ओके. पण ॲज अ करिअर विचार केलेला का त्यावेळेला? नाही, व्हेरी ऑनेस्ट नव्हता केला. कारण त्यावेळेला आय थिंक मी जेव्हा स्टँडअपला सुरुवात केली तेव्हा माझा वर्क एक्स पण पोस्ट MBA वॉज ऑनली अबाउट 4 years. सो माझं पण त्यावेळेला असं होतं की आत्ता तर ह्याची सुरुवात केली आहे, म्हणजे ह्याच्यात थोडंसं नाव होऊन ह्याच्यातनं पैसे यायला लागतील, त्याला 2-3 वर्ष लागतील, राईट. तोपर्यंत माझा पण वर्क एक्स थोडा बिल्ड होईल, बॉडी ऑफ वर्क तिकडे पण एवढी सिग्निफिकंट होईल की उद्या जर मी सोडून फुल टाईम स्टँडअप करायला लागलो आणि इफ इट डझंट वर्क आउट आय हॅव समथिंग टू कम बॅक टू. राईट. सो म्हणून त्यावेळेला कधी विचार नव्हता केला. प्लस आय हॅड ऑलरेडी बिकम अ फादर वेन आय स्टेप्ड ऑन स्टेज फॉर द फर्स्ट टाइम. ओके. सो माय बेबी वॉज अबाउट 4 months ओल्ड. सो मग ते असं होतं की आता आय हॅव अ फॅमिली टू टेक केअर ऑफ. फायनान्शियल लायबिलिटीज होत्या, राईट. हाऊस लोन होतं, रेंट्स होते. सो त्यावेळेला कधी नव्हता ऑनेस्टली विचार केला. पहिल्यांदा विचार केला मला वाटतं 2018 मध्ये. अच्छा. कारण 2017 मध्ये मी मराठीत स्टँडअप करायला सुरुवात केली आणि मराठीत करायला लागल्यानंतर मग ते असं एक झालं ना की बाबा आता इन्कम 2 जाऊन येत आहे. हिंदी आणि इंग्लिशमधून येतच आहे, प्लस आता मराठीमधून पण येत आहे. आणि तेव्हा आय थिंक फेब्रुवारी ऑफ 2018 आय हॅड स्टार्टेड मेकिंग इनफ मनी टू कवर माय एक्सपेन्सेस.
सो माझं असं वर्स्ट केसमध्ये आय विल नॉट सेव्ह एनिथिंग, अच्छा, बट देर इज नो स्ट्रगल. हां, रोलिंग चालू होतं. सो मग त्या पॉईंटला मी म्हटलं रिस्क थोडीशी घ्यायला लागते. आणि सेल्समध्ये पण काय झालं होतं की आय हॅड काइंड ऑफ वर्कड माय वे अप टू अ व्हेरी रिस्पॉन्सिबल पोझिशन वेर आय हेडिंग 5 स्टेट्स, आणि माय वर्क वूड मेक मी ट्रॅव्हल फॉर अबाउट 12-15 days इन अ मंथ. सो ते पण मॅनेज करा, हे पण मॅनेज करा, इट वॉज बिकमिंग अ लिटिल टू मच. आणि काय होतं ना, हे स्टेज जे आहे ना, स्टेजची एक नशा आहे, बरोबर. राईट. सो ॲक्टर्स असतील, ॲक्टर्स म्हणतील ना कॅमेरा काय की नशा होता, तसं स्टेजचं एक हे असतं. कारण तुम्ही जे काम करताय ना, तुम्हाला इन्स्टंट फीडबॅक मिळतोय कामाचा, वेदर यू आर डुईंग वेल ऑर यू आर नॉट डुईंग वेल, राईट. हे कोणत्याच जॉबमध्ये मिळत नाही. आणि स्टँडअपसाठी जी ऑडियन्स आहे ते स्पेसिफिकली एक माइंडसेट बनवून येते तिकडे, राईट. नाही, आणि बरेचदा हे होतं ना की समटाईम्स जे आहेत ऑडियन्स, दे डोंट रेझोनेट विथ व्हॉट यू वॉन्ट टू से ऑन दॅट डे, राईट. बट जे काय आहे ना तुला समोर कळत आहे, आणि त्याच्यात देन यू कॅन कोर्स करेक्ट, राईट. लेट्स आय एम performing for an hour, the first 10 minutes don't go the way they are supposed to. I can do a course correct, I can read them, I can start doing what they want to hear, आणि then I can salvage the night. Right. So हे कोणत्याच जॉबमध्ये करायला नाही मिळत. सो त्याची जी एक ती म्हणतो ना नशा आणि माईकची जी पॉवर आहे, तर ती ना मग तुम्हाला खूप लोअर करते अशी. आणि मग तुम्हाला 9 to 5 जॉब हा कधीच अट्रॅक्टिव्ह नाही वाटणार ना. मग बरेचदा लोक म्हणतात ना आय लव्ह माय जॉब, मग त्यांना सांगायचं की एकदा हे करून बघा, राईट. कारण बघ ना, तू असा विचार केलास की नाव दॅट यु नो आय कॅन से आय एम इन अ कम्फर्टेबल पोझिशन, राईट. मी किती तास काम करतो आठवड्यातनं, राईट. लेट्स से आय एम डुईंग शोज ऑन सॅटर्डेज अँड संडेज. माझे शो टिपिकली 2 तासाचे असतात. सो 4 hours ऑन स्टेज, लेट्स से 2 hours ऑफ ट्रॅव्हल फॉर एव्हरी शो, कमिंग अँड गोईंग ऑर वॉट एव्हर, जर मुंबईत असेल तर. टोटल जर तू जोडलास ना, तर एक माणूस जितका ऑन ॲव्हरेज दिवसाला काम करतो ना कॉर्पोरेटमध्ये, तितकं मी वीकमध्ये नाही करत, राईट. प्लस द वर्क लाईफ बॅलन्स दॅट यू गेट, की आता आय एम ऑन युअर पॉडकास्ट, दिस इज नॉट माय मेन लाईन ऑफ वर्क, बट दिस इज समथिंग आय एन्जॉय डुईंग. सो मी येतोय आज, टुडे इज अ वेनसडे वेन वी आर शूटिंग दिस, आय डोंट नो रिलीज कधी होईल, पण वेनसडे दुपारी मी हे करू शकतोय, राईट. ही लक्झरी किंवा ही लिबर्टी लाईफमध्ये कधीच नव्हती आधी. बरोबर. जॉबमध्ये सुट्टी घेऊन जॉबमध्ये सुट्टी घ्यावी लागते किंवा मग काहीतरी मॅनेज करावं लागतं. सो ते एक व्हायला लागलं होतं थोडं. आणि मी म्हटलं मला ना, आणि आय वॉज आय थिंक 34 ॲट दॅट पॉईंट, म्हटलं आत्ता मी रिस्क घेऊ शकतो. अजून जर मी 2-4 वर्ष थांबलो असतो ना, मग सॅलरी पण एवढी जास्ती वाढली असती की मग ते नसतं सोडता आलं. कारण मग नंतर आपण ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट जोडायला लागतो. सो माझं ते होतं की आय डोंट वॉन्ट टू हॅव रिग्रेट्स ॲट द एज ऑफ 50, की त्यावेळेला चान्स होता, केलं नाही. सो तसं आलं. आणि मग एकदा आल्यानंतर देन यू कांट रिली गो बॅक टू कॉर्पोरेट. म्हणजे कोविडमध्ये मी आय थिंक सेकंड वेव्हमध्ये 5-6 महिने आय हॅड जॉईंड अ कंपनी अगेन. आणि एव्हरी डे वेन आय वॉज गेटिंग रेडी ना, ते फॉर्मल्स घालताना असं आतून असा रडायचो मी की अरे नाही करू मला शकत मी स्वतःला असं. आवडतं आठवतात की माझे शेवटचे दिवस होते ना, मी ऑलमोस्ट असं व्हायचं की ना कधी तो दिवस येतोय आणि मी जॉब सोडतोय. आणि मराठी लँग्वेजबद्दल जर बोलायचं झालं तर त्यावेळेला तर बऱ्यापैकी मराठीमध्ये नव्हतेच, राईट. म्हणजे तुम्हीच फर्स्ट स्टार्ट केलं, राईट. सो भाडीपानी सुरू केलं होतं. आणि भाडीपा आय थिंक 5-6 महिने त्यांनी केल्यानंतर देन आय स्टार्टेड डुईंग शोज विथ भाडीपा. अच्छा. पण मग मराठीमध्ये जेव्हा लँग्वेज होते, आता जसं मी पॉडकास्ट पण बोलतो ना, प्रायमरीली आता जर ॲव्हरेज जर मॅक्झिमम पॉडकास्ट असते ते हिंदी इंग्लिश लँग्वेजमध्ये. जेव्हा मी फर्स्ट मराठी पॉडकास्ट पण केला ना, तेव्हा पण लोकांचं असं होतं की म्हणजे तू तुझ्या चॅनलचं हे कशाला ब्रेक करतोय, किंवा मराठी ऑडियन्स क्रिएट होईल का, किंवा पॉडकास्टसाठी पण ज्यांना अप्रोच करतो ते पण विचारतात की तुमची ऑडियन्स वेगळी आहे, आम्ही जॉईन याच्यामध्ये केल्यानंतर मग डायव्हर्ट नाही होणार का. बट देर इज ऑलवेज अन ऑपॉर्च्युनिटी टू क्रिएट अ न्यू ऑडियन्स, राईट. पण जेव्हा तुम्ही स्टार्ट केलं इन युअर फील्ड, त्यावेळेला मराठीचं स्कोप म्हणजे कसं म्हणजे ॲक्सेप्टन्स कसं होतं टुवर्ड स्टँडअप? अरे खूप जास्ती होता. म्हणजे मलाही हे वाटायचं, राईट, की फक्त मराठी केलं तर आपण टाईपकास्ट होऊ का, किंवा तितकं मग पोटेन्शियल असेल का इन टर्म्स ऑफ रेव्हेन्यू आणि हे. पण मग तेच ना की मराठी बोलणारी 10 करोड लोक आहेत, राईट. 10 करोड लोकांचं मदर टंग मराठी आहे. आणि आय थिंक महाराष्ट्रात राहतात त्यांना मराठी एक्झॅक्टली. अजून 1-1.5 करोड लोक असतील ज्यांना मराठी कळतं. आता कितीतरी वेळेला माझ्या शोजना लोक येतात जे मराठी नसतात, राईट, पण ते येतात बिकॉज ते आम्हाला बोलता नाही आलं तरी आम्हाला कळतं मराठी, राईट. सो कितीतरी गुजराती लोक येतात, बेंगॉली लोक येतात जे इकडेच वाढलेत, बिकॉज इकडे सगळ्यांची कंपल्सरी लँग्वेज स्कूलमध्ये मराठी असते, राईट. एक लँग्वेज, त्याच्यामुळे मराठी कळतं लोकांना.
राईट. सो ते आणि 10 करोड लोक आहेत आपली जरी फक्त पकडलीस मराठी बोलणारी. ऑस्ट्रेलियाचं तर तुला मी एक्झाम्पल देतो. ऑस्ट्रेलियाची पॉप्युलेशन इज 2.5 crores. ऑस्ट्रेलियामध्ये स्टँडअप कॉमेडी इंडस्ट्री जनरेट्स अ रेव्हेन्यू ऑफ क्लोज टू $1 billion अॅन्युअली. वाव. राईट. आपले फक्त मराठी लोकच 4 times द पॉप्युलेशन ऑफ ऑस्ट्रेलिया आहेत. सो पोटेन्शियल भरपूर आहे. त्याच्यामुळे असं कोणीही मराठीला असं छोटं मार्केट आहे असं बघू नये. मराठीचा प्रॉब्लेम हा झाला आहे ना की ते चिकन अँड एगवाला एक हे झालेलं आहे सिच्युएशन, की लोकांना वाटतं की आम्ही खर्च करून चांगलं कॉन्टेंट बनवू पण ते मराठी लोक बघायला येणार नाहीत. मराठी ऑडियन्स म्हणतात की तुम्ही चांगलं कॉन्टेंट बनवा आणि बघायला येऊ. त्याच्यामुळे ते एक होतं. आता जिकडे तू बघितलंयस की चांगली स्टोरी मीट चांगलं प्रोडक्शन ते सक्सेस तुमच्या डोळ्याच्या समोर आहे. राईट. सैराट आहे. इव्हन आता आहे. दशावतार पण जो आहे. दशावतार आहे किंवा तुझं मी शिवाजीराजे बोलतोय आहे किंवा वाळवी आहे. सो असं नाही आहे की मराठी लोक नाही बघतात. येस, थोडंसं असं म्हटलं तर इट्स नॉट कम्प्लिटली अ बेड ऑफ रोजेस. कारण जसं साऊथमध्ये सिनेमा इव्हॉल्ड आहे किंवा साऊथमध्ये बाकीचे हे इव्हॉल्ड आहेत म्युझिक वगैरे, तितकं आपलं नाही आहे की आपली लोक एवढ्या नंबर्समध्ये जात नाही. तेवढं क्रेज नाही आहे. पण ते मला वाटतं होईल डेव्हलप. पण त्याच्यासाठी ना सस्टेन्ड एफर्ट्स पाहिजेत. साऊथवाल्यांनी काय केलं, एक आपला USP पकडला की बाबा आमच्या ह्याच्यात माइंडलेस व्हायलन्स. तुझं बघितलं सगळे नागार्जुनचे पिक्चर, चिरंजीवीचे पिक्चर, रजनीकांतचे पिक्चर, इव्हन कंटारामध्ये पण एवढा व्हायलन्स आहे पण ते बोलतात ना त्यांनी पोर्ट्रे असं मस्त- पुष्पा आहे. हा, पुष्पा आहे. राईट. स्टोरीला काही अर्थ नाही. पुष्पा 2 मध्ये मी झोपलोच होते. एक तर पिक्चर खूप मोठा आहे त्याच्यामध्ये मी झोपलो होतो पण लोकांना ते आवडतं. सो त्यांनी एक ऑडियन्स पकडला. ते म्हणाले की जर इंटेलेक्च्युअल ऑडियन्स जो आहे ना, ज्यांना ड्रामा बघायचा आहे, ज्यांना हे बघायचं आहे, त्यांना आम्ही अपीलच नाही करत होतो. आमचा हा ऑडियन्स आहे ज्यांना डोकं साईडला ठेवून ज्यांना 3 तास घालवायचे आहेत. आणि बनली ना आता इंडस्ट्री. राईट. आता बाहुबली, KGF, RRR हजार करोडच्या वर जाणारे पिक्चर्स आहेत. सो ते मला वाटतं कुठेतरी ना एक आपला निश पकडून राईट. हे सस्टेन्ड काम जेव्हा 10-20 वर्ष होईल ना तेव्हा जाऊन आपली पण इंडस्ट्री तशी बनेल. अँड इनफॅक्ट जर म्युझिकच्या बाबतीत आता अजय अतुल घेतलं तर त्यांनी तर मराठी इंडस्ट्रीला ते बोलतो ना पोर्ट्रेयल ऑफ इट, फ्लॅग बेरर्स आहेत ते आज आपल्या मराठी लोकांचे. त्यामुळे हिंदी आणि याच्यामध्ये पण किती एक्सप्लोर झालेल्या आहेत त्या गोष्टी म्युझिकच्या याच्यामध्ये. सो जेव्हा कंटेंट होतं, आय मीन कंटेंट क्रिएट होतं फॉर दी ऑडियन्स, तर ऑडियन्स येते बघायला. अजून एक गोष्ट हे होती की जेव्हा इंजिनिअरिंग आपण पकडतो बॅकग्राऊंड, राईट, मेजरली असं बोललं जातं की स्टँडअप कॉमेडियन्स आर फ्रॉम इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड. तर त्याच्यामागे म्हणजे काय एक सायकोलॉजिकल फॅक्टर असतो किंवा कशामुळे असं असतं? सायकोलॉजिकल असं एवढं नसतं. काय होतं ना, हे जे फील्ड्स आहेत, म्हणजे नॉट बी लिटलिंग एनी अदर स्ट्रीम, पण आता मी माझ्या केसमध्ये जर बोललो ना तर आमच्या वेळेला एवढे ऑप्शन्स नव्हते जितके तुमच्या जनरेशनला होते. ओके. राईट. आमच्या वेळेला होतं की तुला बाबा जर तू एका मिडल क्लास फॅमिलीतनं येतोयस आणि इफ यू वॉन्ट टू काइंड ऑफ डू वेल इन लाईफ किंवा ब्रिंग युअर फॅमिली आउट ऑफ डेट म्हण किंवा आउट ऑफ द मिडल क्लास आहे आणि थोडंसं अपर मिडल क्लास जायचं असेल तर तुम्ही आयदर डॉक्टर बना. ते पीक होता की सर्वात हुशार मुलं डॉक्टर बनायची. पण त्याच्यात इन्व्हेस्टमेंट पण होतं. राईट. त्यावेळेला एवढी नव्हती. इट वॉजंट दॅट एक्सपेन्सिव्ह. आज जसं करोडो रुपये माझ्या वेळेला तर लागतात. हां. सो आयदर तुम्ही डॉक्टर बना किंवा तुम्ही इंजिनियर बना किंवा तुम्ही CA बना. हे 3 फील्ड सोडले तर बाकी कोणत्या फील्डला त्यावेळेला असं सोसायटीतच रिस्पेक्ट नव्हता. नाहीतर मग एक हे होतं की लॉयर बना. पण मग लॉयर बनलात की मग बिकम लाईक राम जेठमलानी और तुझं माने शिंदे आणि हे सगळं. सो त्यावेळेला ऑप्शन नव्हते. सो त्यावेळेला आमच्या वेळेला ना जी त्यातल्या हुशार मुलं जी होती ती आयदर मेडिकलला जायची किंवा इंजिनिअरिंगमध्ये जायची. सो ते काय की आता हुशारी जी असते ती काही लोकांची फक्त अकॅडमिक असते, काही लोकांची ओव्हरऑल असते. राईट. काही लोकांना मार्क्स नसतील मिळत पण ते दुनियादारीत खूप स्मार्ट असतात. बरोबर. जुगाडू असतात काही लोक गोईंग बाय द बुकवाले असतात. सो ते ना थोडंसं एक तशा सर्कलमध्ये तुम्ही राहिल्यामुळे ना तसा एक तो माइंडसेट डेव्हलप होतो. म्हणून तो एक बघितलंस ना की इंजिनियर्स आर ऑलवेज द बेस्ट प्रॉब्लेम सॉल्व्हर्स. कारण त्यांना जुगाड करायचं माहिती. जुगाड करायचा माहिती आणि वेळ असतो ना खूप. इंजिनिअरिंगमध्ये कधीच मेडिकल सारखा कंटिन्युअस अभ्यास करावा लागत नाही. परीक्षेच्या 1 रात्र आधी अभ्यास असतो. त्याच्यामुळे ते असतं वेळ खूप असतो आणि प्लस मग इगो पण येतो ना, काय मैं इंजिनियर मैं करेगा. सो काही ना काहीतरी करून ते प्रॉब्लेम सोल्युशन काढणं. सो हे असल्यामुळे मला वाटतं थोडेसे क्रिएटिव्ह ह्याच्यात इंजिनियर लोक थोडेसे पुढे असतात. अच्छा. म्हणजे असं नसतं ना की स्ट्रेस बस्टर आहे म्हणून काहीतरी
विनोदामध्ये घ्या. ते आणि थोडासा तू एक बघितलास ना, तू आता आज बघ की मी ना डेंटिस्टवरती एक बेट केला आणि खूप डेंटिस्ट ऑफेंड झाले. Okay. बरेचसे होते जे म्हणाले अरे मजा आली, छान हे होते. पण तू आजपर्यंत बघितलंयस की कोणी इंजिनियर्सवरती केलेल्या जोकवरती ऑफेंड झालाय? कधीच होत नाही, होत राईट? नाही. सो ते एक आहे ना, कारण तेच चालू असतं ना, कायम बँटरच चालू असतो कॉलेजमध्ये वगैरे असताना. त्याच्यामुळे ना एक आपण म्हणतो ना, स्किन खूप थिक होते, तुमचा टॉलरन्स फॉर वाढ. टेकिंग अ जोक ऑन युअर सेल्फ ऑल्सो गोज अप. आणि मग तो होतं ना की तुम्ही लाईन आहे ना ती खूप अशी हाय सेट केली. सो इंजिनियरला ऑफेंड करायला तुम्हाला खरंच खूप काहीतरी करायला लागेल. त्याच्यामुळे मग आम्हाला असं वाटतं ना की आम्ही जोक पण मग ह्या बारच्या आत करू शकतो राहून, वाव. राईट? म्हणून मग ती रेंज जास्ती मिळते तुम्हाला. बरेचशी लोक इथे थांबतात, बरीचशी लोक इथे थांबतात. आमच्याकडे ही लिमिट आहे. सो म्हणून तो हे ना, इंजिनियर ऑल्सो गेट इन टू ट्रबल ना, समय आहे ना, आणि हे सगळे आहेत. कारण आम्हाला कळत नाही कुठे थांबायचं कधी कधी. आणि नॉर्मल ऑडियन्ससाठी ती रेंजच नसते. हा, नॉर्मल ऑडियन्ससाठी ती रेंजच नसते. राईट. त्याच्यामुळे ते थोडं होतं. बट ठीक आहे, म्हणजे मला असं वाटतं हे असेल जर तू असं एक लॉजिक फोर्स फिट करायचं असेल तर. पण असं काही जरुरी नाही आहे की तुम्ही इंजिनियर असाल तरच चांगले कमेडियन बनाल. राईट. सो आता आपल्या देशातला आता द टॉप मोस्ट कमेडियन झाकीर खान इज नॉट अ इंजिनियर बट स्टील द बेस्ट कमेडियन इन द कंट्री. सो सर, स्टँडअप कॉमेडी हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये लोकांना बघण्याची इच्छा होण्यामागे रिझन काय असतं? आय थिंक स्टँडअपचा बेस्ट पार्ट हा आहे ना की सेटअप काही फार लागत नाही. तो जर नाटक बघितलंस तर मागे पूर्ण बॅकड्रॉप लागतो, मग नाटकासाठी एक रायटर लागतो, मग कोणीतरी प्रोड्युसर लागतो जो रिहर्सल स्पॉन्सर करेल. कारण जोपर्यंत नाटक बसत नाही तोपर्यंत सगळा कॉस्टच आहे ना. बरोबर. प्रॉफिट तेव्हा व्हायला लागतं जेव्हा तुम्ही शोज. ॲक्च्युअल प्रयोग करून तिकीटं विकता. सो हे सगळं स्टँडअपला काहीच लागत नाही ना. स्टँडअप फॉर ऑल यू लोड. ऑफिसमध्ये 10-15 मुलं आहेत, त्यांना इकडे बसवलं, मी इकडे उभा राहिलो, मी मध्ये करतात राईट. लोक, म्हणजे एक्झॅक्टली. events सो कॅमेरा आहेतच इकडे. मी काहीतरी बेट शूट केला, त्यांचं नॅचरल रिॲक्शन घेतलं, मी आत्ता व्हिडिओ टाकला रात्री. सो स्टँडअपचं कॉन्टेंट एक तर खूप येत राहतं, आणि मग खूप येत राहतं. प्लस स्टँडअपमध्ये असं आहे ना की मी आय कॅन से अ लॉट ऑफ थिंग्स जे तू एका पिक्चरमध्ये नाही बोलू शकत किंवा एका नाटकात नाही बोलू शकत. आणि लोकांना ते आहे ना की लोकांना ते ऐकायचं असतं. आणि लोक कन्सेंट देऊन येतात. नाही, प्लस ऑनलाईन पण बघणारा जे ऑडियन्स आहे ना, त्यांना दे डोंट केअर व्हॉट कन्सिक्वेन्सेस कुणाल कामरा हॅज टू फेस, राईट. बट दे एन्जॉय व्हॉट कुणाल कामरा इज सेईंग, राईट? सो म्हणून ते पण आहे की घरी बसून बघायला मला काहीच प्रॉब्लेम नाही ना. मी जर पब्लिकली गेलो आणि तिकडे जर कोणत्या पॉलिटिकल पार्टीची लोकं आली आणि तोडफोड केली तर कदाचित माझ्या जीवाला धोका आहे. घरी बसून मी काही करू शकतो, मी कमेंट सेक्शनमध्ये काही बोलू शकतो. राईट. सो ते पण थोडंसं एक आहे. लोकांना पण ते असं थोडं मसाला कॉन्टेंट म्हण किंवा हे. आणि जस्ट थिंक अबाउट इट, राईट? की एका स्टँडअपचा तू 1 मिनिटाचा रील जरी बघितलंस, त्याच्यात जितके जोक्स 1 मिनिटात पॅक्ट असतात ना, तितके कोणत्याच मूवीमध्ये किंवा नाटकामध्ये किंवा अजून कोणत्या आर्ट फॉर्ममध्ये नसतात. सो म्हणून पण बघायला एक मजा येते. आणि द वे यू आर टेलिंग की कॉन्सिक्वेन्सेस पण असतात. पण जेव्हा हे कॅन्सल कल्चर जे क्रिएट झालं रे, की आपण काहीतरी बोलतो सोशल मीडियावरती, मग त्याच्यानंतर लोकांच्या कमेंट्स येतात, त्याच्यानंतर कोणीतरी ऑफेंड होतं, आणि त्याच्यानंतर तो बोलतात ना, एक छोटी गोष्ट एक इश्यूमध्ये क्रिएट होतं आणि लोक मग सरळ सरळ बॉयकॉट करायला लागतात. सो त्याच्यामुळे म्हणजे बोथ वेज, लाईक तुमच्या प्रोफेशनली कसा होतं आणि मेंटली कसा अफेक्ट होतो? होतो की नाही होत? अफेक्ट होतं. आता माझं जर तू एक्झाम्पल मी जर दिलं, राईट, मी क्लीन कॉन्टेंट करतो, माझ्या शोला एज लिमिट 8+ असते, माझ्या शोमध्ये मी काही ऑफेन्सिव्ह बोलत नाही. पण आता ह्या वर्षीच्या सुरुवातीला ज्या 2 कंट्रोवर्सीज झाल्या, त्याच्यानंतर अचानक स्टँडअपवरती इतकी स्क्रुटिनी आली की असं व्हायला लागलं की तुमचा ऑडिटोरियममध्ये शो असेल तर नियरेस्ट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्हाला सांगायला लागायचं, राईट? एक तुम्हाला नोट द्यायला लागायची, किंवा तुमच्याकडे सेन्सरचं सर्टिफिकेट जे आजपर्यंत कधीच कोणी मागितलं नव्हतं ते लागायचं. हे सगळं करून पण प्लेन क्लोथ्समध्ये पोलीस तुमच्या शोमध्ये येऊन बसायचे. आता काय होतं ना, बरेचदा स्टँडअपमध्ये ना असं होतं की क्राऊड इंटरॅक्शन जे होतं ना, तर ते स्क्रिप्टेड नसतं. बरोबर. दॅट कॅन गो एनिवेअर. आता जेव्हा तुला माहिती आहे की बाबा सगळं ऑडियन्स बसलाय, तेव्हा तुझा जो कॉन्फिडन्स असतो टू से एनिथिंग. कारण तुझा जो ऑडियन्स आहे ना, जो तिकीट काढून आपलं वेळ देऊन तुला बघायला आलाय, तो तुझ्यात इन्व्हेस्टेड आहे. दोज आर द पीपल दॅट लव्ह यू. कारण वीकेंडला जर कोणी आपल्या फॅमिलीचे 4 तास तुला देत असेल तर दे रिअली हॅव टू बी लाईक इन्व्हेस्टेड इन यू, राईट? मेंटली. सो त्या ऑडियन्ससमोर भीती नाही वाटत. पण जर मला कोणीतरी सांगितलं ना स्टेजवर जायच्या आधी की संभाव ना पोलीसवाले बसलेत ऑडियन्समध्ये, ते थोडंसं की मग माझा कॉन्फिडन्स हे होतं ना, मग मी आय कॅन परफॉर्म द वे.
आय कॅन्ट प्रॉब्ली आय कॅन स्टील से वॉट एवर आय वॉन्ट टू, बट तो माझ्यात कॉन्फिडन्स जस्ट टू डू दॅट. सो तो एक खूप फरक पडतो. आणि तेच होतं ना, मला वाटतं की लोकांचा जो आउटरेज आहे ना, तो इतका मिसडायरेक्टेड आहे की आज तुम्ही जोकवर का ऑफेंड होता यार. तुम्ही बाहेर बघा, तुम्हाला 10 रिव्हल मिळतील. त्यामुळे आपण नाक्यावर पण बसलो तरी एकमेकावर एवढे कमेंट यार लोक रस्त्यामध्ये कचरा टाकतात, तुम्ही त्याच्यावर चिडा ना यार. त्याला रिपोर्ट करा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन. तुम्ही बघता इलिगली फुटपाथ ऑक्युपाय केले, लोकांना चालायला जागा नाही, तुम्ही त्यांच्यावरती काहीतरी केस फाईल करा. कॉमेडियन्सच्या का मागे लागलाय. आय सी बिकॉज व्हॉट वी आर डुईंग इज इसेन्शियली अ लक्झरी राईट. तू टीव्ही बंद केलास, आय स्टॉप एक्झिस्टिंग फॉर यू. मला ब्लॉक कर, मला अनफॉलो कर, मग नाही दिसणार तुला फीडवर. सो हे ना आता काय झालं ना की सॉफ्ट टार्गेट आपण नेहमी पकडतो ना, की आज पॉलिटिकल पार्टीज पण लेबररना का मारतात. ते काय करतायत, ते बिचारे येत आहेत इकडे नोकरीच्या शोधात, त्यांच्या गावात कारण काही काम नाही आहे, पण त्यांना तुम्ही मारू शकता. जे व्हाईट कॉलर क्राईम करतायत त्यांच्या तुम्ही काहीच विजय माल्याच्या अगेन्स्ट तुम्ही काय केलं राईट. एवढा मोठा फ्रॉड केला आणि मग तो पळून गेला. किंवा जितके पण लोक जातात ह्यांना तुम्ही हात पण नाही लावू शकत. किंवा ते सोड ना, बाकीचे पॉलिटिशियन. आज आता कुणाल कामराचंच एक्झाम्पल जर मी तुला दिलं, कुणाल कामरा काहीतरी बोलला XYZ पर्सनबद्दल. आता ह्याच व्यक्तीबद्दल नाव घेऊ शकतो आपण या पॉडकास्टवर. वाटेल ते बोलतात रोज न्यूजवरती येऊन, पण त्यांच्यावर तुम्ही काही ॲक्शन नाही घेतली, कारण तुम्ही काहीच करू शकत नाही. त्यांचं कॉमेडियन सॉफ्ट टार्गेट आहे ना, त्याचा कॉमेडी क्लब येऊन तुम्ही तोडफोड करू शकता, त्याला तुम्ही मारू शकता. बट तुमचे जे दुसरे पॉलिटिशियन दुसऱ्या पार्टीमधले तुमच्याबद्दल जे बोलत आहेत त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला काय ॲक्शन घ्यायला यू डोंट हॅव द बॉल्स टू डू दॅट. सो थोडा प्रॉब्लेम आहे ना, हिपोक्रेसी थोडी समाजाची हे. आणि ऑडियन्स जे आहे ना, ऑडियन्सचं पण कसं झालं आहे ना की सी आता कोणताही कमेडियन बघ राईट. आज इवन सर्वात मोठं नाव घे तू, त्याचं झाकीर खान. झाकीर खानला 2 मिलियनच 20 मिलियन लोक फॉलो करतात फॉर एक्झाम्पल. मला एक्झॅक्ट नंबर नाही माहिती, बट 20 मिलियन इज स्टील व्हॉट 2 करोड. 2 करोड ना, मॅच बरोबर आहे. हां, 2 करोड लोक आउट ऑफ 140 करोड पीपल इन द कंट्री. आय एम शुअर त्याचं काम बघितलं असेल 20 करोड लोकांनी, त्यातले 2 करोड फॉलो करतात. त्याच्यामुळे त्या 2 करोडना जमलं तो काय बोलतोय, तर 18 करोडना नाही आवडले तो काय बोलतोय. सो उद्याचं झाकीर खानची कंट्रोवर्सी झाली तर त्याला सपोर्ट करणारे लोक 2 करोडच आहेत, पण अपोज करणारे 20 करोड आहेत. सो तेच आहे. आणि मग सगळे तेच म्हणतात ना की मार्केटमध्ये कोणीतरी, आता मी जात असेल आणि माझं कोणीतरी पाकिट मारायचा प्रयत्न केला, मी त्याला पकडलं. आता माझं पाकिट मारतोय, मला राग येणं इज नॅचरल. मी त्याला मारतोय हे बघून 7-8 लोक येऊन हात साफ करून निघून जातात. त्यांचं काही घेणं देणं पण नसतं त्याच्यात राईट. आणि म्हणजे असं नाही की त्या लिमिट, ती एक इन्सिडन्स घेऊन ना त्याच्यावरती तुम्ही किती पण नंतर कंटेंट बनवा, कितीही चांगलं बनवा, लोक येऊन तेच. हो. आणि काय होतं ना की तुम्ही किती गोष्टी सेन्सर कराल राईट. तुम्ही पॉलिटिशियनवर नाही जोक करायचं म्हणता, ठीक आहे नाही करणार. क्रिकेटरवर नाही करायचे तुम्ही म्हणता नाही करणार. ॲक्टर्सवर नाही करायचे नाही करणार. स्वतःच्या आईवडिलांवरती तुम्ही जोक केले, आईवडिलांना माझ्या काही प्रॉब्लेम नाही, त्याच्यावरती पण लोक ऑफेंड होतात किंवा असं कसं आईवडिलांवर जोक केले, तुझ्या आईबाबांना किती लाज वाटत नाही. वाटत त्यांना लाज, ते जोक आहेत. हे लोकांना ना ती मॅच्युरिटीच नाही आपल्या देशात कळायची की जेव्हा मी स्टेजवर असतो ना, इट इज अन ॲक्ट. ती माझी बायोग्राफी नाही आहे. व्हॉट आय टॉक अबाउट माय लाईफ हिअर इज द ट्रूथ. जे स्टेजवर मी करतो इट्स अन ॲक्ट. हे लोकांना ना घुसतच नाही डोक्यात. मला ना कधी कधी बायका येऊन अशा नंतर विचारतात की तुमचे बाबा असे खूप रागीट होते का. म्हटलं का ते तुमच्या डोक्यात फ्राईंग पॅन. म्हटलं बाई तो जोक आहे. म्हटलं वेडा नाही आहे माझा बाप. म्हटलं जेलमध्ये गेला असता खरंच मारला असतं डोक्यात फ्राईंग पॅन तर. सो हे ना लोकांना ते हेच नाही आहे. म्हणजे माझा एक बिट होता की मुलं लॉकडाऊनमध्ये डे केअर सेंटर बंद झाली आणि आमचं असं झालं की यार मुलांबरोबर काय करायचं माहितीच नाही आम्हाला. आता हे खरं नाही आहे राईट. सो ते लोकांनी खूप हे केलं की अशा लोकांना मुलं झालीच नाही पाहिजेत आणि काय 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 कमेंट्स. म्हणजे अर्थच नाही आपल्या देशात लोक कोणत्या ह्याला जातील ना. आणि कधी कधी काही लोक आहेत ना हे गंमत म्हणून ट्रोल करतात. ते खूप स्मार्ट लोक असतात. काही लोक इडियट असतात. त्यांना अजून हा फरक कळलेलाच नाही आहे की हे फिक्शन आहे. पण कमेंटमध्ये डिग्निटी इथून तिथे जाते तेव्हा कोणी काही बोलत नाही, करणारा माणूस जो असतो. आणि हेच आहे ना की कमेंटमध्ये लोक फॉर एक्झाम्पल कोणीतरी शिव्या दिल्या आपल्या ॲक्टमध्ये, कमेंटमध्ये पण लोक शिव्याच देतात की डॅश 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 शिव्या देणं ही काय कॉमेडी. अरे पण तू पण तेच करतोयस ना. आणि मला सांग, शिव्या आहे मला वाटतं इतकी हिपोक्रेसी आहे की आपण जेव्हा फ्रेंड्सबरोबर आपलं कन्व्हर्सेशन होत असतं तेव्हा वाक्याला शिव्या असतात. आणि त्याचं काय, एका मित्राला मी शिवी दिली याचा अर्थ हे नाही की मला त्याचा इन्सल्ट करायचा आहे. ते एक एक्सप्रेशनचा भाग येतो. ठीक आहे, मी देत नाही कारण माझे रिझन्स वगैरे, माझी मुलं लहान आहेत आणि आय डोंट वॉन्ट डेम टू कन्झ्युम
कॉन्टेंट विच आय एम नॉट कम्फर्टेबल विथ देम वॉचिंग. पण माझा असा काही शिव्यांना विरोध आहे किंवा असं नाही आहे माझं. ऑडियन्सनी डिसाईड करावं. आम्ही सगळे आमच्या कॉन्टेंटच्या आधी डिस्क्लेमर टाकतो राईट. तुम्ही पण टाकत असाल की दिस इज सुटेबल फॉर मच्युअर ऑडियन्सेस किंवा 18+ आहे, 10+ आहे, 12+ आहे. सो डिस्क्लेमर आहे. आणि शेवटी तेच आहे की कंट्रोल आपल्याला ठेवायचा आहे. बाहेर तर काय हवं ते आहे ना. आज तू ऑनलाईन जर तू गेलास, आता मिर्झापूर तुम्हाला चालतं, तुम्हाला पाताळ लोक चालतं, तुम्हाला सेक्रेट गेम्स चालतं. पण कमेडियननी शिव्या दिल्या की लगेच तुमचं असं होतं की कल्चर खराब होतं आहे, समाज खराब होतो आहे. सो हे आहे, थोडी हिपोक्रेसी आहे. आणि 140 करोड लोकांच्या देशात ना यू हॅव टू डील विथ ऑल काइंड्स ऑफ. हाऊ डू यू डील विथ इट? नाही डील नाही, एका पॉईंटनंतर इम्युन होता तुम्ही. अच्छा. की आता सुरुवातीला कमेंट आला की असा त्रास व्हायचा. आता फॉर एक्झाम्पल आता लास्ट इयर मी सांगतो, ठीक आहे, मी युरोप जेव्हा करून आलो राईट, सो तेव्हा झालं की आय बिकेम द फर्स्ट मराठी कमेडियन टू डू शोज इन ऑल 5 कॉन्टिनेंट्स इन द वर्ल्ड राईट. मग त्याच्यानंतर एक दिवस व्हिडिओच्या खाली कोणीतरी असे कमेंट केले की ह्याचं कॉन्टेंट फालतू असतं, ह्याच्या शोला कोणीच येत नाही. अच्छा. तर तेव्हा ना मी असा एकदम मी हे होतो, मी त्याला कमेंट रिप्लाय केलं की एकदा बघ की किती किती ह्याच्यात केलं आहे. पण नंतर मग मी विचार केला, म्हटलं यार ह्या माणसाला काय फरक पडतोय, ज्यांना पडतोय ते तिकीट काढून आलेच शोजला. सो मी ती जाऊन कमेंट डिलीट केली. आधी मी ना एंगेज करायचो उगाच ट्रोलशी, आता मी सोडून दिलं आहे. बिकॉज त्या लोकांना पण एंड ऑफ द डे अटेन्शन हवं असतं ना. सो ते आपण दिलंच नाही ना, तर शेवटी त्याचं भुंकून भुंकून किती भुंकणार. कारण त्याच्या रिॲक्शनवरती अजून 50 कमेंट येतात. हां एक्झॅक्टली. सो त्याच्यामुळे माझं आता मी सोडून देतो, तुला जे वाटतं ते वाटू दे म्हटलं. माझी लाईफ खूप छान चालू आहे. राईट. आय डोंट केअर व्हॉट यू थिंक अबाउट इट, असं आहे. आणि आता एवढे सगळे कट आले की पॉलिटिकल नाही बनवायचं, त्याच्यानंतर ॲक्टर्स किंवा हे सगळं झाल्यानंतर मग उरतात काय विषय? एक्झॅक्टली ना. आणि मग तेच आहे की तो आपण म्हणतो ना की मगाशी म्हणतात तसं बार कोणासाठी तरी इकडे आहे, कोणासाठी इकडे आहे, कोणासाठी इकडे आहे. त्याच्यामुळे आता माझं असं झालं आहे ना की आय डू जोक्स इन अ वे वेअर आय वॉन्ट गेट इन टू एनी लिगल ट्रबल. अच्छा. कारण ऑफेंड तर होणारच आहे कोणी ना कोणीतरी. हत्ती मुंगीचे जोक केले तरी लोक ऑफेंड होणार आहेत. मी मध्ये यार एक लगानवरती बीट केला, त्याच्यावरती एकाची कमेंट आली की अरे डोंट मेक जोक्स ऑन अ लेजेंडरी मूवी. हां, मग एकदम एका कांद्यावरती एक छोटासा एक जोक होता की म्हटलं कांद्याचे भाव आत्तामध्ये रिसेंटली इतके वाढले की इवन जैन स्टार्टेड प्रोटेस्टिंग. हा किती साधा आणि एक होता. त्याच्यावरती पण आलं की कांद्याची शेती कधीतरी करून बघ, मग तुला कळेल की किती त्याच्यात कर. पण म्हटलं मी शेतकऱ्यावर जोकच नाही केला आहे, हा कांद्याच्या प्राईसवरती जोक आहे. त्याच्यामुळे लोक ऑफेंड होणार आहेत राईट. सो असं करा की तुम्ही ना कोणत्याही प्रकारच्या लिगल किंवा एक्स्ट्रा ज्युडिशियल ट्रबलमध्ये येणार नाही, की तुमच्या दारापर्यंत उद्या कोणी येणार नाही तोडफोड करायला किंवा तुमच्यावर FIR होणार नाही. बस तेवढं एन्श्युअर करा इफ यू वॉन्ट लॉंग कॅरियर अँड अ हॅपी करियर. कारण नाहीतर मग काय होतं ना, एव्हरीथिंग दॅट यू वर्क फॉर ना ते सडनली डिरेल होतं. आता त्याच्यातनं सगळ्यांचाच फायदा होतो असा नाही राईट. कंट्रोवर्सी म्हणून फायदा पण होतो की आता जर तू बघितलंस तर मुनावर फारुकी आहे. आय डोंट थिंक मुनावर फारुकी इज अ गुड कमेडियन ॲट ऑल. म्हणजे त्याच्याहून कितीतरी चांगले कमेडियन्स आहेत आज देशात, पण तरी त्याला कंट्रोवर्सीमुळे इतकं मोठं एक जम्पस्टार्ट मिळाला राईट. किंवा मराठीमध्ये पण काही लोक आहेत, आता माझे चांगले मित्र आहेत म्हणून मी नाव घेत नाही, बट कंट्रोवर्सीमुळे त्यांचं करिअर खूप पुढे गेलं आहे. अच्छा. बट त्याचा सगळ्यांना फायदा होत नाही. की आता इवन समय रायनाच्या केसमध्ये समयच्या करिअरमध्ये खूप ॲक्च्युली दॅट वॉज द बेस्ट थिंग दॅट कुड हॅपन टू हिम. बट रणवीर अलाहाबादिया ज्याचा पॉडकास्ट इतका सक्सेसफुल होता त्याला आता कोणी विचारतच नाही आहे राईट. सो कंट्रोवर्सी डज नॉट नेसेसरली हेल्प यू. त्याच्यामुळे डोंट गो बाय द माइंडसेट की यु नो काहीतरी मुद्दामून काही लोक करतात ना. बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो. की आता मराठीतच एक कमेडियन आहे राईट, मुद्दामहून सगळ्या सेलिब्रिटीजना घेऊन घेऊन त्यांच्यावरती जोक केले, एकदा मार पण खाल्ला अच्छा. राईट. पण आता तो ठीक आहे, आता चांगला एका रियालिटी शोमध्ये वगैरे गेला आणि त्याचं बनलं. पण त्याचं ना की मार मला नाही खायचा आहे. मग मला चालेल की माझ्या शोमध्ये ना 400-500 लोक आली तरी चालेल, 2000 तिकीटं नाही विकली तरी चालेल, पण मला मार नाही खायचा आहे. कारण टू जस्ट थिंक अबाउट डे ना की उद्या माझे आई बाबा आहेत राईट, दे आर 70+, माझी मुलं आहेत, माझी बायको आहे राईट. उद्या ते लोक बाहेर पडतील आणि मग लोक म्हणते अरे ह्याच्या बाबाने मार खाल्ला की यांच्या मुलाला मारलं बरं. आय डोंट वॉन्ट दॅट. कारण आपण एक काहीतरी डिग्निफाईड काम करतो, डिग्निफाईड जगलं पाहिजे आपलं उगाच. आणि टॅलेंट आहे. तुम्ही कंट्रोवर्सीच्या मागे तेव्हाच धावता जेव्हा तुम्हाला माहिती आहे की युअर टॅलेंट कॅनॉट मेक इट. बरोबर.
त्याच्यामुळे माझा तर अप्रोच तो आहे की बाबा डोंट गेट इन टू एनी ट्रबल. पण मग या प्रोसेसमध्ये काम वाढतं का? काम वाढतं ना. तू जेव्हा क्लीन कॉन्टेंट करतोस ना तर तेव्हा तुला ना स्लो बर्न असतो तो. बट त्या कॉन्टेंटला ना लाईफ असते की तू आज जे केलंयस ना ते 50 वर्षानंतर पण तितकंच फनी असेल. अच्छा. सो आज पु ल देशपांडे अजूनही आपण का त्यांचा वाचतो आणि अजूनही आपण का असतो त्याच्यावर, कारण ते रायटिंग टाईमलेस आहे. पण हेच कितीतरी लोक त्याच्यानंतर आली की दादा कोंडकेंचे जोक का मग ऐकताना छान वाटतात आणि नंतर ते येत नाही त्याच्यात. सो ते आहे की कॉन्टेंटला एक शेल्फ लाईफ असते आणि तुम्ही हे ठेवलं तर ते राहतं. म्हणजे माझं तेच आहे की बरेचदा मी लोक हे असं लोकांना मी सांगतो की वेळ काढण्यासाठी लिहू नका, नाव काढण्यासाठी लिहा. अच्छा. की काहीतरी असं करा ज्यांनी लेगसी बनेल तुमची एक. पैसे सगळेच कमवतात रे, पैसे ड्रग डीलर पण कमवतो. ते पण आहे. आणि कंटेंट जेव्हा बनवतो ती पण एक रिस्पॉन्सिबिलिटीज असते, कारण लोक पैसे देऊन आपल्या शोजमध्ये येतात, त्याच्यानंतर तिथे येऊन काहीतरी डिसअपॉइंटमेंट घेऊन घरी जाणार. नाही पण कसं आहे मी तुला सांगतो, आता बरेचसे कमेडियन्स, आता मी नावं घेतली राईट, आता मुनावरचा पण जे ऑडियन्स त्याच्या शोला येतं ना त्यांना वाटतं की भाई यार बेस्ट कर रहा है जो कर रहा है. सो त्यांनी टू गिव्ह हिम क्रेडिट, त्यांनी त्याचं एक ऑडियन्स बनवलं आहे ज्यांना तो बेस्ट वाटतो. सो प्रत्येकजण आपल्या ऑडियन्समध्ये खेळतो. बट तेच आहे की मग त्याचं कॉन्टेंट आहे ते त्याला पुढे किती जाऊ नये, बट दॅट इज हिज हे लुकआउट. बरोबर. मला तसं आहे की मला ते नको आहे. मला हे हवं आहे की भले लोक कमी आली, भले थोडे पैसे मी कमी कमवले थ्रू आउट माय करिअर, पण माझं ना काम आहे ते लॉंग टर्म असलं. लॉंग टर्म असलं पाहिजे. मी गेल्यानंतर पण 30 वर्षानंतर लोकांनी माझं काम बघितलं पाहिजे. अच्छा. सो माझं एक हे आहे की लेगसी. दॅट इज हाऊ आय वॉन्ट टू बिल्ड माय करिअर. अच्छा. आणि समजा आता शो स्टार्ट केला राईट, काहीतरी एक स्ट्रक्चर बनवलेलं असतं. मग जसं बोलतो ना रूम रीड करायचं किंवा त्यांना काय टाईपचं ऑडियन्स आलं आहे, मग या प्रोसेसमध्ये जेव्हा लाईव्ह काहीतरी चेंजेस करावे लागतात तेव्हा माइंड कसं वर्क करतं? नाही सो ते ना आय थिंक एक्सपिरियन्स हेल्प्स इन दॅट केस. कारण आता ना असं झालं आहे ना की आता ऑडियन्स साधारण तुम्ही बघितलं की तुम्हाला आयडिया येते की हे कशा टाईपचं ऑडियन्स आहे. आणि नेहमी ना तुम्ही ज्या शोमध्ये जे कॉन्टेंट करता ना ते एक्सटेम्पोर कधीच नसतं. अच्छा. इट इज ऑलवेज रिहर्स राईट. दॅट इज वाय यू गो टू ओपन माइक्स, यू कीप टेस्टिंग आउट अ न्यू बिट इन फ्रंट ऑफ अ लाईव्ह ऑडियन्स, मग जाऊन तर टाईट होतं. सो हे जे बिट्स आहेत ना तर ते तुमचं ऑलरेडी रिहर्स असतात. इव्हन क्राऊड इंटरॅक्शनमध्ये की माझ्या समोर जर समजा तू आलास ऑडियन्समध्ये आणि तू म्हणलास आय एम अ पॉडकास्टर, तर त्याला काय बोलायचं आहे ते ऑलरेडी मी रिहर्स केलेलं आहे. अच्छा. राईट. द आयडिया इज टू मेक इट अपियर स्पॉन्टेनियस. येस, क्राऊडवर्कमध्ये 2 out of 10 इंटरॅक्शन्स आर स्पॉन्टेनियस, बट ते पण मला वाटतं ना एक्सपिरियन्स टीचेस यू दॅट. ते प्रेझेन्स ऑफ माइंड आपण म्हणतो आणि मला वाटतं ते तुमच्याकडे असतं आधी. यू हॅव दॅट इनेट सेन्स ऑफ ह्युमर, म्हणूनच तुम्ही कमेडियन बनता इन द फर्स्ट प्लेस. अच्छा. सो बरेच कधी ओपन माईकमध्ये कधी असं झालंय की लाईक लाईव्ह कॉन्व्हर्सेशनमध्ये कोणी ओव्हररूल केलं? होतं ना. कधी कधी समोरचा ऑडियन्समधलाच माणसाचा कमबॅक इतका सॉलिड असतो की देन यू कॅन टॉप दॅट. मग देन यू हॅव टू अक्नॉलेज की भाई तू बेस्ट आहे, कलचे तू बी आ जा इधर. राईट. सो ते आहे. म्हणजे तुम्ही जर असं हे कारण मी लास्ट वीक हॅबिटॅटमध्ये गेलेलो, हां स्टँडअप चालू होता आणि त्याने कंटिन्युअसली एका कपलला टार्गेट केलं. त्या लोकांनी स्पॉन्टेनियसली म्हणजे बोला ना की त्यांनी स्पोर्टिंगली पण घेतलं थोड्या वेळासाठी. त्यांनी स्पोर्टिंगली घेता ना एक टाइम त्यांच्या पेशन्स संपले. तर त्या मुलीने म्हटलं की तू असं का मला विचारतोय की तुझ्या गर्लफ्रेंडने तुला सोडलंय म्हणून तू इकडे येऊन असं सगळं बोलतोय. आणि ही डिडंट हॅव एनी कमबॅक. आणि म्हणजे 2 सेकंडसाठी ही वॉज ब्लँक. पण म्हटलं की हां सी, तुम्ही जर हे घेऊन गेलात ना की मीच हुशार आहे जगात आणि बाकी सगळे आहेत, तर ते चालत नाही. आणि एंड ऑफ दॅट इज पीपल आर देअर टू हॅव फन, यू आर देअर टू गिव्ह देम अ फन टाईम. तर कधी लाईव्ह इव्हेंट्स जेव्हा आपण करतो, लाईव्ह शोज, त्यावेळेला ऑडियन्सबरोबर इंटरॅक्शन होतं. पण कधी असं होतं ना की ऑडियन्स ओव्हररूल करते आपल्याला, त्यावेळेला कसं वाटतं? अरे खूप मस्त वाटतं. कारण ते पण काहीतरी फनी कमबॅक देतात. त्याचा अर्थ आहे की दे आर इन्वॉल्ड इन द शो. त्यांचं पण डोकं चालू आहे त्या ह्याच्यावरती आणि मजा येते. म्हणजे कधी अक्नॉलेज करायला लागतं की बाबा तू जे बोललास खूप मस्त बोललास, ह्याला बीट करणं माझ्यासाठी काही नाही आहे. सो आणि मग ते तुमच्या शोचा पार्ट पण बनतं नंतर. की आता माझ्या शोमध्ये मी एक प्रश्न विचारतो राईट, तर त्याचं एकदा असं झालं होतं की ऑडियन्समध्ये कोणीतरी खूप काहीतरी फनी बोललं होतं. अच्छा. सो मग आता असं झालं आहे की आता मी तो प्रश्न विचारतो, एक्सपेक्टेड आन्सर आला की म्हणतो थँक्यू तुम्ही हे म्हणालात,
मागच्या वेळेला कोणीतरी हे म्हटलं होतं आणि मग त्याच्यावरती अजून एक लाफ येतो. ओके. सो कधी कधी इट ऑल्सो हेल्प्स यू बिल्ड युअर कॉन्टेंट आणि मजा आहे. आणि एंड ऑफ द डे तेच आहे ना की तुम्ही लोकांना तिकडे मजा देण्यासाठी आलाय, लोक मजा करण्यासाठी आलेत. सो त्याच्यात असं तुम्ही हे नका ठेवू की बाबा मी स्टार आहे आणि तुम्ही एकदम प्रजा आहात माझी वगैरे. जस्ट मेक देम पार्ट ऑफ द शो, ब्रिंग एव्हरीबडी ऑन द सेम लेवल सो दॅट एव्हरीबडी एन्जॉयज मोर. अच्छा. आणि मग ते काय बोलतात एक ते ब्रह्मास्त्र काय असतं किंवा जेव्हा ट्रॅक पूर्ण इथून तिथे जातो त्यावेळेला? मला वाटतं तेच आहे ना, ब्रह्मास्त्र असं आहे की बेसिकली तुम्ही किती पटकन आईस ब्रेक करता हम्म. आणि तुम्ही त्यांना सेम पेजवरती आणता. कारण चांगला जोक तोच असतो जो रिलेटेबल असतो. ऑडियन्सला हे वाटलं पाहिजे की अरे आता माझ्याच लाईफबद्दल बोलतोय. हां. जरी मी सांगतोय किस्से माझे, पण तेच आहे ना की सगळ्यांचंच अपब्रिंगिंग मोरलेस सेम झालं आहे ना, सिमिलर झालं आहे. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की अरे हे आपल्याबद्दलच चालू आहे बरोबर. किंवा ते हे असं द आर्ट इज की आता तू कोणत्या पण चांगल्या कॉमेडियनचं काम बघितलंस तर असं कधी वाटत नाही की एक माणूस हजारो लोकांना ॲड्रेस करतोय. हम्म. ते असं वाटतं की बाबा हे वन ऑन वन गप्पा Personalized आहे. मारतोय. हां. सो मग ते त्यांना ते फिलिंग जेव्हा येतं ना तेव्हा मग ते अजून इन्व्हॉल्व होतात आणि मग ते अजून पार्टिसिपेट करतात. तर आता आपल्या शोजला 8 इयर्स प्लस तुम्ही सांगितलं येतात लोक, तर मग प्रत्येक वयोगटानुसार म्हणजे त्यांचं जे एज ग्रुप आहे आणि आता जी कंटेंट कन्झ्युम करण्याची जी आत्ताची जनरेशन आणि जी आपली आधीची जनरेशन आहे ऑफकोर्स डिफरंट आहे. मग त्याला एक जनरलाइज कंटेंट क्रिएट करणं म्हणजे कसं सुचतं किंवा काय आयडिओलॉजीज असतात? सो माझं जे ऑडियन्स आहे ना ते थोडंसं ओल्डर ऑडियन्स आहे. माझ्या शोला ॲव्हरेज एज ऑफ द ऑडियन्स इज अराउंड 35 to 40 इयर्स. ओके. आय एम 41. सो माझं थोडंसं ना रिलेटेबिलिटी त्या एज ग्रुपमध्ये जास्ती आहे. 8+ ठेवायचं कारण हे आहे की आज माझ्या वयाची जितकी पण लोक आहेत ना सगळ्यांना लहान मुलं आहेत. अच्छा. त्याच्यामुळे त्यांचं असं होतं की आम्हाला शोला यायचं आहे पण लहान मुलांना स्टँडअप शोला कसं आणायचं. माझं किंवा क्लीन कॉन्टेंट आहे, यू कॅन गेट युअर किड्स फॉर द शो. अच्छा. सो म्हणून ते एक आहे. नाहीतर माझ्या एज ग्रुपचे लोक येऊच शकणार नाहीत ना, कारण मुलांना पुढे ठेवायचं. हो. हा एक सर्वात मोठा आजच्या तारखेला चॅलेंज आहे ना, कारण पूर्वी कसं जॉईंट फॅमिलीमध्ये बरीच लोकं असायची मुलांना सांभाळायला, म्हणून मुलांना घरी सोडून कपल जाऊ शकत नाही. न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये तो ऑप्शन नसतो बऱ्याच लोकांकडे, किंवा एस्पेशली म्हणजे ट्रॅव्हल अब्रॉड. इकडे तरी ठीक आहे, चल पेरेंट्स तुझ्या बरोबर नसतील राहत तर जवळपास कुठेतरी राहत असतील त्यांच्याकडे सोडू शकतो. की आपल्याकडे डे केअर्स आर नॉट व्हेरी एक्सपेन्सिव्ह. बाहेरच्या देशांमध्ये हे सगळं खूप महाग आहे. बरोबर. त्याच्यामुळे मग जर तू इंटरनॅशनली करत असशील तर मग तिकडे तर तुला यू कॅन लेट गो ऑफ अ ऑडियन्स. बरोबर. कारण तुम्ही जाता जाता एकदा लिमिटेड लोक असतात तिकडे, त्यातली पण जर 10% लोक ह्याच्यामुळे नाही येऊ शकली की मुलांची काळजी कोण घेणार. तर म्हणून ते हे होतं. आणि मग प्लस कसं असतं की क्लीन कॉन्टेंट असं लोक पेरेंट्सना पण घेऊन येतात, लोक इनलॉजना पण घेऊन येतात. सो जिथे तुम्ही नॉर्मली 2 तिकीटं विकाल तिकडे तुम्ही 5-6 विकतात. अच्छा. सो तो एक बरोबर. केस आहे ती. जसं आपण बोलतोय इंडियन आणि इंटरनॅशनल ऑडियन्सेस, राईट, की जेव्हा आपण परफॉर्म करतो तेव्हा रिॲक्शन्स काही वेगळ्या असतात का? एवढ्या नसतात वेगळ्या, कारण आपण बाहेरच्या देशात जेव्हा परफॉर्म करतो ना तर तेव्हा ना आपलं मराठी शोजचं मी तुला सांगतो, मराठी शोचा ऑडियन्स जो असतो ना त्याचं कंपोजिशन बहुतेक सगळ्या कंट्रीजमध्ये सेम असतं. 80% लोकं असतात ही मुंबई आणि पुण्यातली असतात, 10% लोक नाशिक आणि नागपूरची असतात आणि उरलेली 10% ते रेस्ट ऑफ महाराष्ट्राची असतात. हे कुठेही तुझा ऑलमोस्ट हा सेम पॅटर्न फॉलो होतो. त्याच्यामुळे असं ना पहिला 1 मिनिट शोचा झाल्यानंतर ना खरंच कळत नाही की तू दादरमध्ये आहेस का दिल्लीमध्ये आहेस का डब्लिनमध्ये का कुठे आहेस. म्हणजे सगळं ऑडियन्स, आय थिंक मराठी ऑडियन्स ॲज अ ग्रुप आर प्रेटी होमोजिनियस वेर एव्हर यू गो इन द वर्ल्ड. व्हेरी नाईस. त्याच्यामुळे हिंदीत हेच जर तू बघित असणार तर खूप फरक आहे. अच्छा. तू इंडियातच फक्त परफॉर्म कर, मुंबईचं ऑडियन्स वेगळं आहे, अहमदाबादचं ऑडियन्स वेगळं आहे, चेन्नईचं ऑडियन्स वेगळं आहे, बँगलोरचं ऑडियन्स वेगळं आहे, कॅलकट्टाचं ऑडियन्स वेगळं आहे, दिल्लीचं एकदमच वेगळं आहे. आणि क्राऊड प्रमाणे ते इंटरॅक्शन्स पण डिफरंट होऊन जातात. हां. सो कॉन्टेंट पण जर तू बघितलंस ना खूप वेगळ्या प्रकारचं कॉन्टेंट वेगळ्या जागी चालतं. की दिल्लीमध्ये थोडं लाऊड असेल तर ते चालतं, बँगलोरमध्ये थोडं सटल असेल ते चालतं. त्याच्यामुळे इंडियात हा हिंदीमध्ये एस्पेशली खूप फरक जाणवतो. मराठीत हार्डली काही फरक पडतो कुठे परफॉर्म करताय त्यांनी. अच्छा. आणि वाईल परफॉर्मिंग असं काही वियर्ड मुमेंट्स आहेत की आठवतात की हां चल असं काहीतरी घडलं होतं? बरेचदा असं होतं की कधी कधी ना, आता इंडियाच्या बाहेर जर मी जो सांगायचं झालं तर आपल्या इकडे ऑडिटोरियम्समध्ये इन टर्म्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर जी प्रगती आहे ना ती बाहेर खूप कमी जागी आहे. आपल्या इकडे जर तू फॉर एक्झाम्पल तू जर प्रबोधनकर ठाकरेला परफॉर्म करत असशील बोरिवलीमध्ये किंवा दीनानाथ मंगेशकरमध्ये परफॉर्म करत असशील, इतकी लोकं असतात तिकडे की स्टेजसाठी 2 लोक आहेत, लाईटसाठी 2 लोक आहेत, साऊंडसाठी 2 लोक आहेत आणि हे सगळे इतकं काम करतात की नाटक असतं, कधी म्युझिकल कार्यक्रम असतो,
यांना एकदा सांगितलंच की होतं. अच्छा. बाहेरच्या देशात बरेच जण हे शाळेच्या ऑडिटोरियममध्ये वगैरे शोज होतात आणि ते सगळं स्टुडंट्स चालवतात रे, ते पण गोरे स्टुडंट. त्याच्यामुळे अर्ध्या गोष्टी तर आपण जे सांगायचा प्रयत्न करतो ते त्यांना कळत नाही. नाही. अर्ध्या गोष्टीत जर आपले उच्चार, आपण आता बेस म्हणतो ना, त्याला बाहेर सगळीकडे बेस नाही म्हणत, काही लोक बासच म्हणतात त्याला. अजून हो. ट्रेबल आपण म्हणतो किंवा गेन आपण म्हणतो, ते गेन त्यांना कळत नाही, मग त्यांना व्हॉल्यूम सांगायला लागतं, त्यांना हे सांगायला लागतं. अशा बऱ्याचशा अशा ना तिकडे बाहेर टेक्निकल चॅलेंजेस खूप येतात. अच्छा. की आपल्या इकडे तू जर सांगितलंस ना की बाबा मला मागे कर्टनला एक विशिष्ट लाईट हवा आहे, मला पुढे एक वेगळा लाईट हवा आहे, किंवा मग आपण इकडे सांगतो की बाबा मला ना तू 4-5 ऑप्शन देऊन दाखव. तिकडे काही स्टुडंट असतात तर ते म्हणतात तुला कोणता लाईट हवा आहे तू सांग, तो देऊ, आम्ही 10 ऑप्शन नाही देणार. सो अशा सगळ्या गोष्टी होतात, पण ते काय आपण जाऊन जाऊन शिकतो. मग आता माहिती आहे की बाबा यू नो वॉट टू एक्सपेक्ट. पहिल्यांदा आपण जातो तेव्हा आपल्याला अचानक एकदम असा कल्चर शॉक बसतो की अरे यार तू साला स्टेज सांभाळणारा माणूस आहेस, तू काय ॲटिट्यूड देतोस मला. बरोबर. पण आता ते माहिती झालं किंवा त्यांच्या इकडे थोडा लेबरचा आहे प्रॉब्लेम, त्याच्यामुळे त्यांच्या ह्यांनी घ्यायला लागतात. किंवा मग असं असतं की इकडे जसं मला सेटअप करायला 10 ते 15 मिनिटं लागतात आपल्या देशात, बाहेर गेलं की मग मी 1-1.5 तास ठेवतो त्याच्यासाठी. अच्छा. की बाबा एखादा इफ समथिंग गोज रॉंग यू नीड टू हॅव दॅट मच बफर. परफॉर्मन्स ऑफकोर्स प्रत्येक दिवशी तर काय सेम तर नसतोच. मग बोलतात ना एक खराब दिवस असतो की ज्या वेळेला बोलतात ना नाही होत, म्हणजे कारण काय असतं ना आपली मेंटल कंडिशन पण पाहिजे असते. तर मग असा कोणता खराब दिवस होता आणि काय केलं त्या दिवशी? खराब असा एक नाही, खराब असे अनेक दिवस असे गेले. अच्छा. आणि तेच आहे ना की तुम्हाला खूप फेलियर बघायला लागतं हम्म. तर जाऊन तुम्ही सक्सेसफुल होता. आज तू बघितलं तसं विराट कोहली पण आऊट होतो ना 0वर, हम्म. दॅट डझंट मीन विराट कोहली इज अ बॅड बॅट्समन. माझ्या शोमध्ये समजा 500 लोकं आली, 500 लोकांना मी डिसअपॉइंट करतोय. विराट कोहलीच्या मॅचला लाख लोकं येतात रे, जे त्यालाच बघायला आली आहेत. दे डोंट केअर की आज गौतम गंभीरने किती रन केले, शिखर धवनने किती रन केले, किंवा ते विराट कोहलीसाठी येतात. त्याच्यात विराट कोहली जर 0वर आऊट झाला तर जस्ट इमॅजिन ती लोकं डिसअपॉइंट होतात. बट लोकांना माहिती आहे की आज नाही खेळला, पुढच्या मॅचला खेळ. सो आय थिंक आफ्टर अ पॉईंट ऑफ टाईम यू लर्न टू टेक दॅट बॅड डे ॲट दी ऑफिस इन युअर स्प्राईड अँड मूव्ह ऑन. सुरुवातीला खूप त्रास व्हायचा, असा एखादा शो खराब गेला की 2-3 रात्र झोप नाही लागायची. पण आता तुम्हाला थोडंसं एक एक्सपिरियन्स टीचेस यू दॅट, आणि थोडं तर तुम्हाला कोर्स करेक्शन पण आता पटकन करता येतं. सुरुवातीला तर तुम्हाला कळत नाही की खराब जाणारी रात्र कशी सॅल्वेज करायची. अच्छा. आता यू नो की बाबा देर आर ॲटलीस्ट 10 वेज इन विच आय कॅन टर्न दिस अराउंड. कधी कधी ते 10 पण कमी पडतात आणि देन इट एंड्स अप लाईक बिंग अ रिअली बॅड नाईट. पण ते ठीक आहे, त्याला काही नाही करू शकत. बट ठीक आहे, पण लाईक ऑडियन्सचं पण म्हणजे तेच बोलतंय, मानायला पाहिजे की ते लोक आत्ता समजूतदार झालेत. आय मीन स्पेशली फॉर द लाईव्ह परफॉर्मन्सेस एवढे सगळे आता एनकरेजमेंट होते लास्ट. आय थिंक पोस्ट कोविड आय थिंक पुन्हा थोडंसं पुश झालं आहे सगळ्याच, स्पेशली मराठी नाटकं वगैरे वगैरे आता जेवढं यायला लागलं आहे. सो इट इज अबाउट ऑडियन्स ऑल्सो की ते लोक किती सपोर्ट करतात त्या मोमेंट्सला. नाही, आणि कसं आहे ना, तुमचं जे आपण म्हणतो ना काम जर चांगलं असेल ना तर ऑडियन्सनं तुम्हाला दे गिव्ह यू अ लॉंगर रोप. 2 टाईपचे ऑडियन्स येतात ना. एक ऑडियन्स असतं जे ऑलरेडी तुझे फॅन्स आहेत. ते फॅनना एखादा शो नाही आवडला ना, दे विल कम फॉर द नेक्स्ट शो, कारण त्यांना माहिती आहे की यू नो हाऊ टू कम आउट ऑफ दिस. बरेचसे लोक पहिल्यांदा येत आहेत, आता त्यांना जर चांगला एक्सपिरियन्स नाही आला तर कदाचित ते परत नाही येणार. अच्छा. विच इज फाईन. म्हणजे तुम्हाला ते एक रिअलायझेशन असलं पाहिजे की तुम्ही ना यू कांट प्लीज 100% ऑफ पीपल 100% ऑफ द टाइम्स. राईट. देर विल बी टाइम्स वेन. आता परवाच्याच शोचं मी सांगतो, आत्ता 2 दिवसापूर्वी शो झाला, त्याच्यात एक कपल आलं होतं रे. ते लास्ट इयर एका शोला आले होते, ज्याच्यात आय थिंक मी होतो आणि मल्टिपल आर्टिस्ट होते. आणि आफ्टर द शो ही सेंट मी अ मेसेज सेईंग आम्ही जे एक्सपेक्टेशन घेऊन आलो होतो आम्हाला तितकी मजा नाही आहे. सो मी त्यांना म्हटलं ठीक आहे, सॉरी यू हॅड दिस एक्सपिरियन्स. म्हटलं होतं असं कधी कधी. बट तेच परवाच्या शो नंतर ही सेंट मी अ मेसेज दिस सेईंग द शो वॉज 10 on 10. सो तेही होतं. आणि विच इज आय अप्रिशिएट की तसा फीडबॅक, बिकॉज क्रिटिकल फीडबॅक आहे ना, इट ऑलवेज हेल्प्स यू इम्प्रूव्ह ॲज अ परफॉर्मर इफ यू आर ओपन टू गेटिंग दॅट काइंड ऑफ फीडबॅक. जर तू त्याच्यावरती ऑफेंड झालास आणि तू त्या माणसाला ब्लॉकच केलंस तर देन यू लूज अ कस्टमर फॉर लाईफ. बट ॲटलीस्ट यू नो नाव दॅट पर्सन इज जेन्युइन. राईट. हां. सो ते होतं, आणि तो पण मॅच्युअर इनफ होता की तो एक नाही आला एक्सपिरियन्स, पण तो नेक्स्ट टाइम परत आला. सो तसे ऑडियन्स सारखे पण मिळत नाही. सो ते असतं, आय थिंक ते गिव्ह अँड टेक थोडासा चालतो. राईट. आणि आत्ता करंटली स्टँडअप कॉमेडीचं सध्या कल्चर काय चालू आहे? सध्या मला असं वाटतं ना की आता जे आपण 4 वर्षापूर्वी म्हणायचो ना
की एक्सप्लोर होएगा आता झालं आहे ते एक्सप्लोर राईट. मग देर आर कमेडियन्स जे त्यांची टूर लाईव्ह करतात बुक माय शोवरती आणि एका तासाभरात ते 40-50 हजार तिकीटं विकतायत. किंवा जाकीर खाननी आता मॅडिसन स्क्वेअर गार्डनचा अरिनामध्ये परफॉर्म केलं. सो आय थिंक आता जो टाईम आला आहे, आय थिंक आता हळूहळू मेनस्ट्रीम पण झालं आहे ते. कारण मी कॉलेजमध्ये वगैरे असताना मला आठवतं आहे फॅशन शो हा एक असा नवीन कन्सेप्ट असायचा हो. की सगळ्या ॲन्युअल फेस्टला फॅशन शो वगैरे व्हायचा. आता सगळ्या कॉलेजमध्ये सिन्स द लास्ट 5-6 इयर्स स्टँडअप कॉमेडी इज अ पार्ट ऑफ द कल्चरल फेस्ट ऑफ एव्हरी कॉलेज. त्याच्यामध्ये होते. मला वाटतं अजून 5-7 वर्षात ही इंडस्ट्री मच्युअर होईल. राईट. आणि आधी असा सीन होता, एक स्टँडअप सीन म्हणायचे किंवा मुंबईतले सगळे कमेडियन एकमेकांना ओळखतात. मुंबई का मी सुरू केलं तर इंडियातले सगळे कमेडियन एकमेकांना ओळखायचे. आता असं झालं की एव्हरी टाईम आय गो फॉर अ ओपन माईक मी 3-4 नवीनच चेहरे बघतो. कितीतरी अशी मुलं आहेत ना जे आता मी 10 वर्ष करतोय, नवीन लोकांना माहिती नाही आहे मी कोण आहे. कारण मी हिंदीमध्ये फार कॉन्टेंट टाकलं नाही. मी एखाद्या हिंदी ओपन माईकला गेलो की ते विचारतात, मग 2 लोकांचा दाब हे नाही जानता की इसको वगैरे असं. पण इट्स कम्प्लिटली अंडरस्टँडेबल की त्याला मी नाही माहिती आहे. कारण लोकच इतकी झाली आहेत ना, तू लक्षात पण कोणाकोणाला ठेवणार. त्याच्यामुळे आता ती अशी इंडस्ट्री झाली. नाव इट इज नॉट अ सीन एनीमोर. की आता असं झालं ना की कितीतरी लोक आहेत ना जे फेमस पण नाही आहेत, जे सोशल मीडियावरती हार्डली 300-400 फॉलोअर घेऊन बसलेत, पण त्यांच्याकडे पण ना काहीतरी काम आहे. की आज जाकीर खान एक वेबसिरीज लिहितोय तर त्याच्या रायटिंग टीममध्ये आहेत ती लोकं. किंवा AIBकडे कितीतरी रायटर्स होते. सो असं ना आता पैसा खूप आहे. यू डोंट रिअली नीड टू बी अ स्टेज परफॉर्मर, बट यू कॅन ऑल्सो मेक मनी फ्रॉम अलाइड ॲक्टिव्हिटीज. बरोबर. की आता काही लोक आहेत जे स्टँडअप आर्टिस्टना घेऊन रियालिटी शोज बनवत आहेत. जसे इंडियाज गॉट लेटंट टाईपचे जे शोज आहेत, ते मराठीत पण काही लोक तसे शोज करत आहेत. सो दे डोंट रिअली हॅव अ कॉमेडी करिअर, बट दे आर वर्किंग विथ कमेडियन्स अँड स्टील मेकिंग. So it is becoming a profession now. सो आता हे प्रॉपर इंडस्ट्री झाली आहे. असं आपण म्हणतो ना की त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये फक्त शाहरुख खान पैसा कमवतोय का नाही, तो लाईटवाला पैसा कमवतोय, कॅमेरामॅन पैसे कमवतोय, साऊंड इक्विपमेंट रेंट करणारा पैसे कमवतोय, स्पॉट बॉय मेकअपवाला पैसे कमवतोय, हेअरवाला कमवतोय. सो असं आता ही पण इंडस्ट्री झाली आहे मोठी. आणि मला वाटतं इफ आय एम नॉट रॉंग आजची आपली स्टँडअप कॉमेडी इंडस्ट्री मस्ट हॅव क्रॉस्ड सगळ्यांचा कंबाईंड रेव्हेन्यू 1000 crores क्रॉस झालं असेल. वा, सो आहे खूप मोठं झालंय. मोठं झालं. तर मग आता जे करिअर अजून पुढे करणार आहेत या फील्डमध्ये, त्यांच्यासाठी तुम्हाला काय सांगायचं आहे? आणि जे पण करिअर ह्याच्यातनं बनवायला बघतायत राईट, बरेचदा तुम्ही बघता ना की कमेडियन्स किंवा आर्टिस्ट हे खूप क्रिप करतात. पण मला एवढंच सांगायचं की तुम्ही आज ह्या क्षेत्रात आहात ना, जिथे मी मगाशी म्हटलं तसं तुम्हाला कामाचा फीडबॅक लगेच मिळतो आहे, तुम्हाला पैसे मिळत आहेत थँक्स टू सोशल मीडिया. त्याच्यामुळे ना प्रॉबेबली मला असं वाटतं की इफ यू आर अ ऑडियन्स फेसिंग परफॉर्मर, यू आर प्रॉबेबली हॅविंग द बेस्ट जॉब इन द वर्ल्ड. सो निगेटिव्हजवरती फोकस नका करू. यू जस्ट लुक ॲट द गुड थिंग्स इन दिस प्रोफेशन आणि त्यातनं ना चांगलं कॉन्टेंट बनवून करिअर पुढे नेत राहा. त्याच्यात अडकून नका राहू. आज केसेस होत आहेत, आज हे होतं आहे, सेन्सरशिप होतं, ठीक आहे होतं आहे, पण ते सोडलं ना तरी भरपूर आपण ना फळातला खराब भाग आपण काढून टाकतो, तरी उरलेला आंबा असतो ना तो खूप चांगला असतो. सो तो खराब याच्याबद्दल क्रिप नका करू. जो चांगला आहे ना अजूनही जो खाऊ शकता त्याचा आनंद घ्या. तुमची पण लाईफ चांगली होईल, तुमच्या ऑडियन्ससाठी पण ते खूप एनरिचिंग असेल. सो थँक्यू सो मच. कारण प्लेजर. आय मीन मला खूप जास्त समजलं बिकॉज म्हणजे आत्तापर्यंत कसं आपण फक्त अटेंड करतो आणि नंतर एखाद वेळेला भेटतो, बोलतो वगैरे वगैरे, बट इन डिटेल अबाउट द इंडस्ट्री आणि एवढं सगळं सांगितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि आय एम शुअर की ज्यांना ॲक्च्युअलमध्ये करिअर पण बनवायचं त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे की काय ॲक्च्युली घ्यावं आणि कसं पुढे जावं. थँक्यू तुषार, खूप मजा आली. मला आवडतं असं पॉडकास्टवरती जाऊन गप्पा मारणं. आणि पॉडकास्टर जेव्हा यंग असतात तेव्हा अजून जास्ती मजा येते, कारण मग आपण जे बोलतो ते त्यांच्याशी रेझोनेट पण होतं आणि खूप असं इझी गोईंग हे असतं. आणि सेटअप पण मला तुमचा खूप आवडला की तुम्ही इन हाऊस सेटअप ठेवला आणि इतकं छान टीम पण आहे तुमची हे करणारी रेकॉर्ड वगैरे. सो आय थिंक आय विश ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर पॉडकास्ट. अँड आय एम प्रेटी शुअर की लवकरच लोक तुम्हाला समोरून विचारायला लागतील की वेन कॅन वी कम ऑन युअर पॉडकास्ट. सो थँक्यू सो मच. वॉजंट दॅट अ फंटॅस्टिक कॉन्व्हर्सेशन. मंदार फक्त कॉमेडियन नाही तर स्वप्नांच्या मागे धावणाऱ्यांसाठी एक मोटिवेशन आहे. आपलं पॅशन जगा
आत्ता जगा आणि जे काही करा डू इट इन अ स्मॅक वे. प्लीज सबस्क्राईब अँड शेअर दिस कॉन्टेंट विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. थँक्यू. No time for noise, we're reaching the door.